मित्रांनो नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर मकोका दाखल करण्यात आला होता। मात्र खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक गराडवरही मकोका दाखल करण्यात यावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती। संतोष देशमुख यांचे कुटुंबियांनीही यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता। त्यानंतर आज वाल्मिक गराडवर मकोका दाखल करण्यात आला असून त्याला 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सदर कारवाईवर समाधान व्यक्त केले आणि म्हणाले की मुख्यमंत्री आणि आम्ही आधीच ठरवले होते की या प्रकरणात हातगय न करता कुणालाही सोडायचं नाही। जे दोषी असतील ते कुणी संबंधित असतील ते कुणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई करायची। या घटनेला महिना होऊन गेला, त्यामुळे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय चिंतित होते, पण पोलीस न्यायालय SIT त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत। संतोष देशमुख यांची अतिशय निगूढ पद्धतीने हत्या झाली। शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी घटना कुणीच खपवून घेणार नाही। कुणीही दोषी असले तरी त्यांचे धागेदोरे चौकशीत मिळाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। तर ही होती मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड आरोपी अटक करण्याबद्दल अजित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।